31 डिसेंबर 2024 दैनंदिन राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे. मेष राशीवाल्यांना आज लक्ष्मी त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रसन्न राहणार आहे. त्यांचे जे काही आज धनाचे प्रॉब्लेम असतील किंवा धन येण्यासाठी, संपत्ती येण्यासाठीचा जो काही त्यांचा अडथळा असेल तो त्यांचा दूर होऊन त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्याकडे धन येण्याचे मार्ग सर्व आज मोकळे होणार आहेत. भौतिक सुख त्यांना आज मिळणार आहे आणि त्यांना काही गोष्टीत अशा सिद्धी प्राप्त होणार आहेत. जे लोक धार्मिक आहेत, सामाजिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा हात आहे, अशा लोकांना सिद्धी प्राप्त होण्याचे खूप चान्सेस आहेत. सिद्धी प्राप्त होणं म्हणजे ज्या गोष्टीचं तुम्ही आत्तापर्यंत साधना करून आणि तुमच्या गुरूंचा तुमच्यावर आशीर्वाद असून तुम्ही आत्तापर्यंतचं जीवन परिपूर्ण करण्यासाठी जे काही कष्ट घेतले आहेत त्या कष्टाचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. कारण सिद्धी प्राप्त होणं म्हणजे तुमचं आयुष्य परमेश्वराने, तुमच्या गुरूंनी पूर्णपणे मार्गी लावलेलं आहे, हे 100% आहे. त्यामुळे मेष राशीवाल्यांनी आज या गोष्टीचा विचार करून जास्तीत जास्त वेळ आपला धार्मिक कार्यात घालवायचा आहे. वृषभ राशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे. थोडीशी कामे मनासारखी होतील आणि थोडीशी नाराजगी राहणार आहे. आर्थिक लाभ आज त्यांच्या नशिबात खूप प्रमाणात आहे आणि वृषभ राशीवाल्यांना आज नोकरीमध्ये सुखद अनुभव येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जर सामाजिक क्षेत्रात असतील तर त्या सामाजिक कार्य करता करता त्यांना आज खूप मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. मिथुन राशीवाल्यांना आज आपल्या पत्नीची अतिशय उत्तम प्रमाणे साथ मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांचे जे काही कार्य असतील, जे कामं त्यांनी ठरवलेली असतील ती आज आपल्या पत्नीच्या सोबत त्यांची पूर्ण होणार आहेत. त्यांची म्हणजे आज मिथुन राशीवाल्यांनी जे काही चांगले कर्म केले आत्तापर्यंत, जी काही त्यांची पुण्य आहे ती सर्व आज फळाला येऊन त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सर्व गोष्टीत यश मिळणार आहे. आणि इष्टदेवता, आपले जे कुळदेवता आहे, आपले जे इष्टदैवत आहे ते त्यांच्यावर इतकं प्रसन्न आहे का आत्तापर्यंतचं खरंच सांगते खूप मोठ्या प्रमाणाचं त्यांचं फळप्राप्ती आज त्यांना परमेश्वर देणार आहे. कर्क राशीवाल्यांची आज आर्थिक प्रगतीचा वाढ, त्याचे जी म्हणतो ना उंचपणा म्हणजे त्याची शेवटचं टोक म्हणजे गाठणार आहेत आर्थिक बाबतीत कर्क राशीवाले आणि त्यांची अधिक कामे आज त्यांना करावी लागणार आहेत. जास्तीत जास्त कामे त्यांनी करायची आहेत. कौटुंबिक कार्यात आज त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन त्यांच्या ज्या काही आलेल्या रूढी परंपरा आहेत, आत्तापर्यंत त्यांच्या घरात देवाच्या धार्मिक गोष्टीच्या चालू राहिलेल्या आहेत, त्या परंपरा आज त्यांनी जपायच्या आहेत आणि आपल्या कुटुंबाला वेळ देऊन आजचा दिवस त्यांनी पूर्ण करायचा आहे. सिंह राशीवाल्यांना आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी खूप छान दिवस आहे. त्यांना जर कशामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी ती नक्की करायची आहे. शेअर्समधून त्यांना लाभ होणार आहेत. त्यामुळे जर शेअर्समध्ये काही त्यांचा इंटरेस्ट असेल तर त्यांनी डोळे झाकून आज त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. प्रिय व्यक्तीची, त्यांच्या आयुष्यात जी प्रिय व्यक्ती असेल त्यांची आज भेट होण्याचे 100% चान्सेस आहेत आणि हे सर्व करताना सिंह राशींची आज खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा होणार आहे. जे कार्य त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळणार आहे. कन्या राशीवाल्यांना नेहमीपेक्षा वेगळ्या कामासाठी आज वेळ द्यावा लागला आहे. म्हणजे जे काही त्यांचं कामाचं रुटीन असतं त्यापेक्षा वेगळा वेळ आज त्यांना कामासाठी द्यावा लागणार आहे आणि त्यांनी जी काही कामं आज ठरवलेली असतील, काही ठराविक नियोजन केलेलं असेल तर ते नियोजनात त्यांचं बदलून त्यांना दुसरंच काम हाती लागणार आहे. त्यांच्या आज कन्या राशीवाल्यांच्या नवीन ओळखी होणार आहेत ऑफिसमध्ये, घरी, बाहेर, नातेवाईकांमध्ये. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही चांगले बदल होणार आहेत आणि सरकार दरबारी म्हणजे त्यांची सरकारची जी काही कामं असतील किंवा ते गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर तिथे आज त्यांच्या कामाचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढून त्यांची प्रशंसा आज होणार आहे. तूळ राशीवाल्यांचं आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्यांचा जो प्रगतीचा वेग आहे तो इतका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे का त्यांना उत्तम गती मिळणार आहे. प्रिय व्यक्तीसाठी मात्र आज तूळ राशीवाल्यांनी वेळ नसेल तरी काढायचा आहे आणि तिची आज भेट घ्यायची आहे. जी कोणी व्यक्ती असेल, आई, भाऊ, बहीण कोणी असू शकतं, प्रिय व्यक्ती, मित्र, मैत्रीण, त्याच्यासाठी आज तूळ राशीवाल्यांनी वेळ नक्की द्यायचा आहे. त्यामुळे त्यांचा दिवस आज खूप आनंदी आणि समाधानी जाणार आहे.
वृश्चिक राशीवाल्यांचं ग्रहमान आज अनुकूल आहे. त्यांची कामे मार्गी लागणार आहेत आणि वृश्चिक राशीवाल्यांनी आज कुलदेवतेची उपासना जितकी जास्त प्रमाणात करणार तितका त्यांना आज लाभ होणार आहे. आणि राजकारणात जर ते असतील तर त्यांचा आज खूप मोठ्या प्रमाणात त्यांना त्या राजकारणापासून लाभ होणार आहे. पुन्हा एकदा सांगते, वृश्चिक राशीवाल्यांनी आज दिवसभर कुलदेवतेची उपासना करून त्यांची आज ठरलेली कामे त्यांनी पूर्ण करायची आहेत. धनुराशीवाल्यांचं ग्रहमान खूप प्रसन्न आहे आणि इतकं ग्रहमान प्रसन्न आहे का प्रत्येक ग्रहाची त्यांना साथ मिळणार आहे. आणि हे सर्व आजच्या दिवसाचं कार्य पूर्ण करताना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सर्व गोष्टींसाठी सहकार्य मिळणार आहेत. आणि ऑफिसमध्ये, घरी, बाहेर त्यांचे जर काही शत्रू असतील त्यांचा पराभूत होऊन आज धनुराशीवाल्यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे ग्रहमानांची पूर्णपणे आज त्यांना साथ असल्याने त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात चांगल्या कामासाठी करून पूर्ण 2025चं साल त्यांच्यासाठी चांगली जाण्यासाठी आजचा दिवस त्यांनी परिपूर्ण करून त्याचा ग्रहांचा उपयोग करून आयुष्य मार्गी लावायचं आहे. एवढं नक्की पुन्हा एकदा सांगते, ग्रहमान खूप छान आहेत, तुमच्यावर प्रसन्न आहेत. काही निर्णय घ्या चांगले जे तुमच्यासाठी खूप लाभदायी होणार आहेत. मकर राशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे, थोडासा कामाचा आणि थोडासा नाराजीचा. पण तुम्ही आज जर कुठला सल्ला इतरांना दिला तर तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर कोणी कुठल्या कामाविषयी किंवा काही गोष्टीविषयी सल्ला मागितला तर तुम्ही तो त्यांना द्यायचा आहे. तो अतिशय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी आज त्यांना हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि हे सर्व करताना मकर राशीवाल्यांचा आज आरोग्याचे प्रश्न नक्की सुटणार आहेत. पण जर काही त्यांना प्रश्न निर्माण झाले तर त्यांनी ते शांतपणे सोडवायचे आहे. कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आहे. थोडीशी आरोग्याची समस्या त्यांना आज जाणवणार आहे. कुंभ राशीवाल्यांना अत्यंत अनुकूल असं ग्रहमान आहे. तर प्रगती साधणारा आज त्यांचा दिवस आहे. त्यांची जी काही स्वप्न असतील ती आज पूर्ण होण्यासाठी त्यांना परमेश्वराची साथ मिळणार आहे. आणि जे काही आज त्यांना यश मिळणार आहे त्या यशासाठी त्यांना परमेश्वराची साथ गरजेची आहे आणि त्यांचे ग्रहमान आज त्यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहेत. मीन राशीवाल्यांना आज नोकरी आणि व्यवसायासाठी खूप छान दिवस आहे. त्यांना नवीन संधी प्राप्त होणार आहे आणि सामाजिक कार्यात आज त्यांनी नक्की भाग घ्यायचा आहे, जेणेकरून 2025 त्यांच्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांनी आज विचार करायचा आहे आणि आलेल्या नवीन संधी त्यांच्यासाठी त्यांनी पुरेपूर आज उपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे, जेणेकरून भावी आयुष्यात त्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मीन राशीवाल्यांनी आज माझ्या बोलण्याचा नक्की विचार करायचा आहे. अशा रीतीने तुमचं 12 राशींचं भविष्य सांगण्याचा मी पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही याचा पुरेपूर लाभ घेऊन तुमच्या जीवनात आनंद येण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे आणि मला तुमच्या सगळ्यांची साथ जरुरीची आहे. 2025मध्ये तुम्ही मला अशीच साथ द्यावी. वर्षाचा शेवटचा दिवस आज सगळ्यांना आनंदी जावो, सुखसमाधानाचा जावो. माझ्या महाराजांच्या कृपेने, रामाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद कायम राहू दे आणि अशीच तुमची साथ मला 2025मध्ये सुद्धा मिळू दे. जास्तीत जास्त माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत प्लीज पोहोचवत जा. उद्देश आपला एकच असतो का येणारी संकटं तुमची टळावी आणि तुमचं आयुष्य सुखसमाधानी जावं, ही मनापासून इच्छा असते. तुम्ही कृपया माझा हा मेसेज समजून घेत जा. म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब करायला सांगत असते. तुम्ही बघा, हे भविष्य तुम्हाला किती मार्ग दाखवतं, मोठ्या प्रमाणात तुमची डिसिजन घेण्याची तुम्हाला ताकद देतं. त्यामुळे तुम्ही याचा पुन्हा एकदा विचार करावा. मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुमचं नवीन वर्ष सुखसमृद्धीचे जावो, ही माझ्या रामाच्या चरणी, महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. श्रीराम जय राम, जय जय राम.